अविनाश, मी श्यामलीची आई बोलतेय. काय झालं मामा? तुम्ही एवढ्या घाबरला का आहात? अविनाश, लक्ष देऊन ऐक मी काय बोलते. खूप अवघड होतं तुला फोन करणं. मला तुझ्या पेरेंट्स बरोबर महत्वाचं बोलायचंय. जीव घेईन मी तुझा. खाऊन खाऊन जाड झालायस. जा आता घेऊन ये. लगेच आणतो. टोस्ट गरम करायला एवढा वेळ लागतो का? हरिया, आणतो सरकार, लगेच आणतो. Stupid. हे घ्या. हे काय? टोस्ट. तुला हे नीट भाजून आणायला सांगितलं होते ना? हो. हे सगळे कच्चेच आहेत. हो. लवकर आण आता. आणतो, लगेच आणतो. स्टॉप धिस ओलिगनिझम. रात्रभर कुठल्या तरी उकिरड्यावर राहतोस, पहाटे 4 वाजता परत येतोस, लंचच्या वेळेस ब्रेकफास्ट करतोस. नोकरांचं जगणं अवघड केलंयस. काय समजतोस तू स्वतःला? हू द हेल डू यू थिंक यू आर? ममा, यू जस्ट डोंट. शट अप. जर या घरातलं जेवण आवडत नसेल तर बाहेर हॉटेलमध्ये शिफ्ट हो. तुझ्या बाबांनी पण असं कितीतरी वेळा केलंय. डिड यू हिअर मी? यू डेअर नॉट टेक माय फादर्स नेम. डॅडला नीट माहित होतं की आज रात्री आमची लेट नाईट पार्टी आहे. माझं सोशलायझिंग तर तुम्हाला आवडतच नाही. सोशलायझिंग माय फुट. रिकाम टेकड्या मुला मुलींसोबत हॉटेल्समध्ये रात्र घालवायला तू सोशलायझिंग म्हणतोस? कबर खोदतोयस तू स्वतःची. अरे तुला कळत कसं नाही? एक दिवस सगळं संपून जाईल तुझं. तुला कळत नाहीये की तो दिवस आपल्यासाठी किती अवघड असेल. कशी आई आहेस तू? माझ्याबद्दल तुझे असे वाईट विचार आहेत? तुझ्या एकुलत्या एक मुलासाठी? मी वाईट बोलत नाहीये, फक्त सावधान करतेय. बदल तुझ्या या सवयी. सोड हे सगळं आणि स्वतःला सांभाळून एक चांगला माणूस बन. एक असा माणूस ज्याच्याबद्दल मला अभिमान वाटेल. डोंट टच मी. कोण आहे? कोण आहे सांगा तरी. अहो तुम्ही. अहो काय झालं? तेजू, आज तुम्ही ऑफिसमधून लवकर का आलात हो? तब्येत तर बरी आहे ना तुमची? तेजू, इज एव्हरीथिंग ऑल राईट? मी तुम्हाला कधीच असं पाहिलं नाही. व्हॉट्स द मॅटर? काय झालं? तुझ्या मनाची तयारी कर करुणा. मी तुला एक भयंकर बातमी देतोय. जे काही सांगायचंय लवकर सांगा. मला खूप भीती वाटतेय. नशीब आपल्यापासून आपला मुलगा, आपला कवल हिरावून घेतय करुणा. काय? मला काही कळलं नाही. हा करुणा, आता तो फक्त काही दिवसांचा पाहुणा आहे. त्याला लंग्स कॅन्सर झालाय. नाही नाही तेजू, नाही नाही. ही तू आहेस आई? तुझ्यात हा बदल कसा काय झाला? ही हिम्मत कशी काय आली तुझ्यात? तुझ्या स्वप्नांचा खून होणार आणि मी फक्त बघत बसू? मी असं नाही करू शकत.
मृणालिनी, तू तर श्यामलीला म्हणालीस की अविनाश बरोबर पळून जा. पण हा विचार कधी केलास की अविनाशच्या आई वडिलांनी श्यामलीला ऍक्सेप्ट नाही केलं तर मग काय होईल? तू तर त्यांना भेटली पण नाहीस, ओळखत सुद्धा नाही. हो, याचा तर विचार नाहीच केला. हॅलो, कोण बोलतंय? अविनाश, मी श्यामलीची आई बोलतेय. काय झालं मामा? तुम्ही एवढ्या घाबरला का आहात? अविनाश, लक्ष देऊन ऐक मी काय बोलते. खूप अवघड होतं तुला फोन करणं. मला तुझ्या पेरेंट्स बरोबर महत्वाचं बोलायचं आहे. मग या ना तुम्ही. मला सांगा, तिकडे सगळं ठीक आहे ना? हो, सगळं ठीक आहे. मला आजच त्यांना भेटायचं आहे. ठीक आहे, तुम्ही आत्ता येऊ शकता. तुझ्या घरचा पत्ता नीट समजावून सांग मला. मी एस्टेटच्या मागच्या रस्त्याने येईन बघ. तिकडून तुम्ही सरळ माल रोडला पोचाल आणि तिथून जो रस्ता व्हेजिटेबल मार्केटला जातो, एक्झॅक्टली तिथेच आमचं घर आहे. तुम्हाला ॲड्रेस हवा असेल तर तुम्ही श्यामलीकडनं घेऊ शकता. ॲड्रेस तर माझ्याकडे आहे. ठीक आहे, मी नंतर भेटते तुला. बाय. सगळं ठीक आहे ना? श्यामली ठीक तर हो. आहे ना? आज जाऊन बोलूयात. मी लपतछपत इथे आलेली आहे. जर कोणी बघितलं तर सगळा प्लॅन फिसकटेल. तुझे पेरेंट्स आहेत ना आत? आई तर देहरादूनला गेली आहे, पण बाबा आहेत. तुम्ही या ना, तोपर्यंत आई पण येईल. चल या. चल चल. या या. तुम्ही बसा, मी बाबांना बोलवून आणतो. एक मिनिट, आधी मला तुझ्याशी बोलायचं आहे. का, माझ्याकडून काही चूक झाली मम्मा? हो, सगळ्यात मोठा गुन्हा हा आहे की तू श्यामलीवर प्रेम करतोस. या रस्त्यावर खूप काटे असतात बाळा. हे माहिती असूनही आम्ही या रस्त्यावर निघालोय आणि तोपर्यंत चालत राहू जोपर्यंत आम्ही आमच्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही. पण श्यामलीचे बाबा या लग्नाला कधीच परवानगी देणार नाहीत, हे तर तुला माहितीच आहे. हो, माहिती आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलंय की जर काही नाही झालं तर आम्ही इथून, या शहरातून खूप दूर निघून जाऊ. आम्ही सज्ञान आहोत. आम्हाला लग्नापासून कोणी नाही थांबवू शकत.